मोरिंगा पावडर किंवा मोरिंगा टॅबलेट जर खात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा। पहिल्यांदा समजून घेऊया की हे मोरिंगा म्हणजे काय आहे। तर मोरिंगा याचा सिंपल अर्थ आहे शेवगा। तर शेवग्याच्या पानांपासून ही जी पावडर बनवली जाते किंवा ह्याच पावडरपासून ज्या टॅबलेट्स बनवले जातात तर त्या मोरिंगा पावडर किंवा मोरिंगा टॅबलेट्स या स्वरूपात आजकाल सगळीकडे अवेलेबल आहेत आणि त्याचा खूप प्रचार प्रसार चाललेला आहे आणि लोक विचार न करता हे खात आहेत। तर पहिल्यांदा आपल्याला शेवग्याचे गुण समजून घ्यायचे आहेत। तर हा जो शेवगा आहे तो उष्ण गुणाचा सांगितलेला आहे, उष्ण वीर्याचा सांगितलेला आहे, म्हणजे शरीरात जाऊन ह्याचं काम उष्ण असं होणार आहे। यकृतोत्तेजक सांगितलेला आहे, म्हणजे लिव्हरसाठी चांगलं काम करणारा आहे। लिव्हर टॉनिक म्हणून किंवा लिव्हरचं जर काही फंक्शनमध्ये बिघाड आला असेल तर ते व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ह्याचा चांगला उपयोग होऊ शकतो। त्याचबरोबर त्वचेसाठी सुद्धा हा चांगला सांगितलेला आहे। हाडांसाठी, हाडांना बळकटी देण्यासाठी याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस याचा कंटेंट खूप चांगला आहे। त्यामुळे हाडांसाठी सुद्धा शेवगा हा खाण्यात आला तर चांगला आहे। हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे। आयुर्वेदामध्ये शेवगा हा चक्षुष म्हटलेला आहे, म्हणजे डोळ्यांसाठी हितकर आहे, परंतु तो इंटरनली न घेता एक्सटर्नली म्हणजे डोळ्यांच्या विविध क्रिया ज्या आहेत, नेत्रक्रिया ज्याला म्हटलं जातं, पंचकर्मामधला हा पार्ट येतो, तर त्यामध्ये जास्त करून ह्या शेवग्याच्या पानांचा वापर करून मग ते चक्षुष सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे हा जो शेवगा आहे तो जरी इतका उपयोगी असला तरी तो उष्ण सांगितलेला आहे, म्हणजे शरीरामध्ये जाऊन तो उष्ण काम करणार आहे। म्हणून ज्यांना पित्ताचा काही त्रास होतो त्यांना किंवा उष्णतेचा त्रास होतो, हातपाय सतत गरम होणं, घाम जास्ती प्रमाणात येणं, रॅशेस अंगावरती येणं, ॲलर्जीज येणं, अशा प्रकारच्या कंडिशन्स असतील किंवा ब्लिडिंग टेंडन्सी असतील, जसं की नाकातून त्यानंतर दातांमधून, हिरड्यांमधून रक्त येणं, अशा प्रकारे जर का रक्त येत असेल किंवा पिरियडच्या वेळेला जास्ती प्रमाणात फ्लो होत असेल, मूळ व्याधीचा त्रास असेल, अशा लोकांनी मात्र अजिबात शेवगा खाल्ला नाही पाहिजे। तर शेवगा जो आहे तो ह्या टॅबलेट फॉर्ममध्ये किंवा चूर्ण फॉर्ममध्ये न खाता जर का तुम्ही शेवग्याची भाजी जी आहे ती आठवड्यातून एकदा दोनदा अशा प्रकारे खाल्लीत तरी सुद्धा तुम्हाला जेवढी गरज आहे शरीराला तेवढ्या आवश्यक प्रमाणामध्ये शेवग्यातले हे जे उपयोगी गुणधर्म आहेत ते मिळू शकतात। आणि म्हणूनच सलग एकसारखं विचार न करता किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता डायरेक्ट तुम्ही ही मोरिंगा पावडर किंवा मोरिंगा टॅबलेट सुरू करू नका। तुमच्या जवळपासच्या वैद्यांना भेटा, नाडी दाखवा, प्रकृती तपासून घ्या आणि मग जर का तुम्हाला सूट होत असेल तर त्याचा डोस विचारून घ्या की ते किती प्रमाणात घेतलं पाहिजे आणि मगच ते खायला चालू करा। व्हिडिओतली माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।